सर्वांना नमस्कार। आजच्या या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजनाच्या आणि उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आमचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे, विधिमंडळातील माझे सहकारी अण्णा बनसोडे, महेश लांडगे, अश्विनीताई जगताप, शंकरराव जगताप, नाना काटे, योगेश भल, प्रशांत शितोळे, कविता लाट, अतुल शितोळे, मंगलताई कदम, संतोष बारणे, माई ढोरे, चंद्रकांता सोनकांबळे, माई काटे, इथं आवर्जून उपस्थित असणाऱ्या डॉक्टर स्वाती मुजुमदार, विलास मडिगिरी, सतीश दरेकर, फजल शेख, राजेंद्र जगताप, सुषमा तनपुरे, संदीप चिंचवडे, लता ओढ, नारायण भैरवडे, सगळे विविध राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व आजी माजी सन्माननीय पदाधिकारी, सर्व उपस्थित असणारे माझे विद्यार्थी विद्यार्थिनी, प्रतिष्ठित नागरिक, आमचे आयुक्त शेखर सिंग, त्यांची सगळे महानगरपालिकेची उपस्थित असणारी टीम, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीलाच उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। राज्यात सर्वीकडे मोठ्या उत्साहामध्ये नवरात्र उत्सव साजरा होतोय आणि या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आपण स्त्री शक्तीचा, मातृशक्तीचा जागर करतो। तो जागर होत असताना भारतीय संस्कृतीमध्ये देखील स्त्रियांच्याकडे एक शक्तीचं प्रतीक म्हणून आपण सगळेजण बघत असतो। माया, ममता, प्रेम, वात्सल्य, करुणेची मूर्ती आणि प्रसंगी महाकाली आणि दुर्गा मातेच्या रूपातही स्त्री शक्तीचं दर्शन घडतं आणि राष्ट्र निर्मितीत देखील स्त्रियांचं योगदान फार मोलाचं आहे, हे कधी आपण विसरू शकत नाही। काल मला शेखर सिंग आलेले होते, काल आमची एक मीटिंग होती आणि त्यांनी सांगितलं की दादा, मी बरेच दिवस मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना वेळ मागतोय। जवळपास पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक प्रकारची कामं केलेली आहेत किंवा काही कामं मंजूर आहेत आणि त्याची भूमिपूजन करायची आहेत, तर त्यामध्ये साधारण 1700 कोटी रुपयाची कामं, त्याच्या 35 वेगवेगळ्या प्रकारची, त्याच्या भूमिपूजनाच्या आणि उद्घाटनाच्या करता वेळ द्या। मागं अनेकदा माझं पिंपरी चिंचवडमध्ये येणं जाणं होतं आणि त्यावेळेस अशा प्रकारची उद्घाटनं मी घ्यायचो। थोडंसं लवकरच आचारसंहिता लागणार आहे, त्याच्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ठरवलं की काही ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे, आत्ताच हा कार्यक्रम संपला की प्राईम मिनिस्टरचा कार्यक्रम VCवर आहे, काही ठिकाणी आपण तिथं जायचं। थोडं काल CM साहेबांची तब्येत खराब असल्यामुळं त्यांना कालचे कार्यक्रम रद्द करावे लागले। आज पण इथं ते येणार होते, पण त्यांच्या बाकीच्या कामाच्या व्यापामुळे त्यांना येता आलं नाही। आमचे देवेंद्रजी नागपूरला आहेत, ते तिथं त्यांच्या इतर काही कामामध्ये अडकलेले आहेत आणि त्यामुळं सकाळपासून थोडा उशीर झाला, कारण त्याच्या आधी मी एक 7 वाजता आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ त्याचा एक कार्यक्रम घेतलेला होता। परंतु आल्यानंतर बोपखेल येथे मुळा नदीवर बांधण्यात आलेचा लोकार्पण, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये नवीन वाहनांचं त्या ठिकाणी त्यांना ती प्रदान करण्याचा कार्यक्रम आणि पुस्तकाचं प्रकाशन, इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटरचे लोकार्पण, हरित सेतू विषयक कामाचं भूमिपूजन, पवना नदीवर पिंपरी ते पिंपरी सौदागर दरम्यान बांधलेल्या पुलाचं लोकार्पण, सांगवी ते फाटा ते किवळे रस्त्यावर सबवे बांधण्याच्या कामाचा भूमिपूजन, मुळा नदीकाठ सुधारणा प्रकल्प, पुणे महानगरपालिका टप्पा पहिला, त्याच्यामध्ये अलीकडं आपण पिंपरी चिंचवड मुळा नदीला आणि पलीकडं पुणे महानगरपालिका आहे, त्यांनी टेंडर काढलं आणि दोन्ही कामं एकत्र सुरू झाली तर अधिक चांगले नदीचं काम होईल आणि आपल्याला जे साध्य करायचं ते साध्य करता येईल, म्हणून आम्ही तिकडचे आयुक्त राजेंद्र भोसलेला पण ते काम सुरू करायला सांगितलेलं आहे। आणि शेवटी मुळा नदीवर सांगवी बोपोडी दरम्यान बांधलेल्या पुलाचं लोकार्पण, ह्याचा पिंपरी चिंचवड आणि पुणे शहराला दोघांनाही फायदा त्या बाबतीमध्ये होणार आहे। मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या साक्षीनं ह्या सर्व विकास कामांचं भूमिपूजन उद्घाटन आपल्या उपस्थितीमध्ये झालं असं जाहीर करतो आणि या विविध विकास कामाच्या निमित्तानं
सर्व पिंपरी चिंचवडकरांचं मनापासून अभिनंदन देखील करतो। आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे प्रश्न सोडवण्याच्या करता एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, मी आणि माझे बाकीचे मंत्रिमंडळातील सहकारी आम्ही प्रयत्नशील आहोत। आमचे आमदार त्याला भरभक्कम पाठिंबा देतात आणि आपलं शहर तर एक औद्योगिक नगरी, एक कष्टकऱ्यांची नगरी, कामगारांची नगरी आणि चौबाजूंनी वाढणारी हे शहर। आत्ताच मी चर्चा करत असताना मला काही लोकप्रतिनिधींनी सांगितलं की दादा जवळपास काही मतदारसंघ 6.5 लाख मतदारांचे झालेले, काही 5 लाखाचे, काही 6 लाखाचे, एवढं प्रचंड मतदारांची संख्या वाढलेली आहे। कामाचा ताण आहे, प्यायचं पाणी व्यवस्थित द्यावं लागतं, रस्ते, सबवे, फ्लायओव्हर त्या ठिकाणी करावे लागतात। अनेकांना वाटतं की आपल्या आपल्या प्रभागामध्ये, आपल्या आपल्या वॉर्डामध्ये देखील उत्तम दर्जेदार कामं व्हावी आणि तशा पद्धतीचा प्रयत्न हा साहजिकच आयुक्तांचा आणि त्यांच्या सगळ्या महानगरपालिकेचा असतो। पिंपरी चिंचवड म्हटल्यानंतर ते राज्याचं ग्रोथ इंजिन म्हणून ह्याच्याकडे बघितलं जातं। माझं ह्या शहरावर विशेष अशा प्रकारचं प्रेम आहे, त्यामुळे शहराची भरभराट व्हावी, या परिसरात विकास व्हावा यासाठी माझा कायमच प्रामाणिकपणे प्रयत्न असतो। राज्याच्या राजनीतीत कुणीही उपाशी राहत नाही, प्रत्येकाला त्याच्या पात्रतेप्रमाणे काही ना काही काम मिळत असतं। म्हणून आपल्या मुंबई शहराला सिटी ऑफ होप म्हणतात, तसंच आपल्या पिंपरी चिंचवड शहराचं देखील आहे। हे शहर देखील कुणाला निराश करत नाही, उपाशी ठेवत नाही, प्रत्येकाला काही ना काही काम देतं, रोजगार उपलब्ध करून देतं। त्यामुळं मुंबई पाठोपाठ आपलं पिंपरी चिंचवड शहरसुद्धा सिटी ऑफ होप आहे, आपल्या राज्याचं एक प्रमुख ग्रोथ इंजिन आहे, याचा आपल्याला सगळ्यांना रास्त अभिमान आहे। ह्या शहराला सांस्कृतिकदृष्ट्या सुद्धा तो आपण विकास करण्याचा प्रयत्न करत असतो। मागच्या काही वर्षात तुम्हाला आठवत असेल 100वे अखिल भारतीय नाट्य संमेलन आपल्या पिंपरी चिंचवड शहरात यशस्वीरित्या पार पाडलं गेलं। त्या निमित्तानं कलाकारांची मोठी मंडळी आपल्या शहरात आली, ती एक चांगली बाब आहे। काही वर्षापूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सुद्धा यशस्वी आयोजन ह्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये करावं लागलं, करता आलं आणि अलीकडेच देशाच्या पंतप्रधानांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला। आम्ही पण बरेच वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतोय। मराठी तुमची माझी मातृभाषा आहे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याकरता इतके वर्ष प्रयत्न चालले, अनेक पंतप्रधान आले, अनेक पंतप्रधान गेले, परंतु शेवटी ते काम तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी धाडसाने निर्णय घेतला आणि मराठी माणसाच्या मनातलं जी अनेक वर्षाची इच्छा होती, अनेक वर्ष त्याबद्दल ते मागणी करत होते, त्यांच्या त्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। त्याबद्दल महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेच्या वतीनं मी पंतप्रधानांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून कौतुक करतो आणि याच्यातून आपल्या मराठी भाषेला खूप काही मिळणार आहे। फार जुनी आपली भाषा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये देखील ह्याच भाषेचा वापर करून त्यावेळेस सगळ्या गोष्टी घडायच्या, हे आपल्याला कुणालाही नाकारता येणार नाही, विसरता येणार नाही। काही हजारो वर्षापूर्वीचा मराठी भाषेला त्या ठिकाणी इतिहास आहे आणि म्हणून ह्या सगळी आपली इच्छा अलीकडच्या काळामध्ये पूर्ण झालेली आहे। एकंदरीतच या शहरामध्ये पायाभूत सुविधा देण्याच्या बद्दल आणि शहर नियोजनबद्ध पद्धतीनं वाढलं पाहिजे, अनेक गोष्टी आपण आज देखील भूमिपूजनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला चालण्याच्या करता, पार्किंगच्या करता, ग्रीनरी, उठसूट तुम्हाला वाहन वापरावं वाटायचं म्हणजे वाटलं पाहिजे असं होणार नाही, अशा या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत। वाहतुकीची कोंडी झालेली आहे, आम्ही सरकारच्या मार्फत DPC मधनं मोठ्या प्रमाणावर वाहनं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आमच्या पोलीस खात्याला देतो। तिथेही त्यांना जे काही सांगायचं आहे, काही झालं तर आमच्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये माझ्या मायमाऊली, माझ्या बहिणी, माझ्या मुली ह्या सुरक्षितच राहिल्या पाहिजेत,
त्याकरता देखील अनेक प्रकारच्या सोयी ह्या आपण आपल्या शहरामध्ये केल्या. तुम्हाला कळणार पण नाही, तुम्ही शहरामध्ये फिरत असताना तुमच्या अनेक ठिकाणी CCTV कॅमेऱ्याची नजर तुमच्यावर आहे. का तर कुठेही माझ्या मायमाऊलीवर हल्ला होऊ नये, कुठेही वेडेवाकडे प्रकार होऊ नये, मुलींची कुणी छेडछाड त्या ठिकाणी करू नये, कुठेही चोऱ्या माऱ्या त्या ठिकाणी होऊ नये, कुणाची दहशत गुंडगिरी दादागिरी इथं खपवून घेतली जाणार नाही. अशा प्रकारची व्यवस्था आपण या निमित्तानं केलेली आहे. वाहतुकीची कोंडी सोडवण्यावर आपला सगळ्यांचा त्या ठिकाणी भर आहे. त्याच्यामध्ये आपल्या शहराला व्यवस्थित दाबानी योग्य आणि पुरेसं पाणी मिळावं याही करता आपण असंख्य ठिकाणी मोठ्या टाक्या बांधून त्याच्यातनं प्रेशर वाढवण्याचं काम करतोय. ते विशेष प्रयत्न चालू आहेत. पिंपरी चिंचवडच्या विकासातील अडथळे दूर करण्याच्या करता खासदार, आमदार, मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत. ह्या बाबी देखील आज आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतल्या पाहिजे. ह्याच्यामध्ये सातत्य पण टिकलं पाहिजे. आज मला आयुक्तांना सांगायचं की लोकप्रतिनिधी या नात्याने अनेकांनी अनेक प्रकारची निवेदन दिलेली आहेत. ज्या निवेदनाला प्राधान्य देण्याची गरज आहे तिथं आपण जातीनं लक्ष घालावं आणि त्याला तिथं प्राधान्याने मदत करण्याच्या करता प्रयत्नशील राहावं. काही बाबतीमध्ये यंदा अर्थसंकल्प सादर करत असताना ह्या राज्यातल्या मायमाऊली बहिणींना, बांधवांना, तरुणींना चांगल्या प्रकारच्या योजना देता आल्या पाहिजेत असा निश्चय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केला आणि त्याच्यातनं लाडकी बहीण योजना ही योजना पुढे आली. 3 गॅस सिलेंडरची योजना पुढे आली. गरीब मुलींना कॉलेजचं शिक्षण मोफत घेण्याच्या बद्दलची योजना आली. आमच्या शेतकऱ्यांच्या करता वीज माफीची योजना आली. आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या करता दुधाला 7 रुपये इन्सेंटिव्ह देण्याची योजना आली. त्याचबरोबर जन्माला आलेली मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत तिला 1,01,000 रुपये टप्प्याटप्प्यामध्ये मिळतील ती योजना आणली. पंतप्रधानांनी लखपती दिदी ही देशामध्ये 3 कोटी महिलांना करायचं आहे. त्याच्यातल्या 50 लाख महिला ह्या आपण आपल्या महाराष्ट्रातल्या करणार आहोत ती योजना आणली. आत्ता पंतप्रधान आवास योजनेतनं माझ्या कष्टकऱ्यांच्या नगरीमध्ये अनेक जण अतिशय खराब अशा झोपडपट्टीमध्ये राहतात, त्यांना हक्काचं घर मिळालं पाहिजे अशा प्रकारची योजना देशात राबवली जाते. त्याचा फायदा आपल्या शहराला मिळावा म्हणून आत्ताच तुमच्या समोर काही जणांना प्राथमिक स्वरूपात आपण चाव्या देण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी केलेला आहे. हे सगळं करत असताना ह्याला निधी लागतो. लाभार्थीला लाभ देण्याच्या करता शेवटी पैसा लागतो, ते काही कोणी सांगायची गरज नाही. पण अनेक जण आमच्यावर कारण नसताना टीका करतात की राज्याची तिजोरीचा खडखडाट झालेला आहे, राज्य दिवाळखोरीत निघालेलं आहे. काही वाटेल ते बोलतात. पिंपरी चिंचवडकरांनो गेले 10व्यांदा मी आत्ताचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. आर्थिक शिस्त कशी लागली पाहिजे, वायफळ खर्च कसा थांबवला पाहिजे, उत्पन्न रिसोर्सेस कसं वाढवलं पाहिजे, टॅक्सचा पैसा हा शासनाच्याच तिजोरीमध्ये कसा आला पाहिजे, मग GST असेल, एक्साईज असेल, नोंदणीच्या संदर्भातलं फी असेल, अशा अनेक गोष्टी आपण त्या बाबतीमध्ये करतो. परंतु विरोधक टीका करतात. त्या टीकेला काही अर्थ नाही. मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून तुम्हालाही आणि तुमच्या मार्फत महाराष्ट्राला पण सांगू इच्छितो की आपलं महाराष्ट्र राज्य हे अतिशय मजबूत राज्य आहे. त्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला देशामध्ये जो GST टॅक्स गोळा होतो त्याच्यात आपल्यालाही सर्वात जास्त हिस्सा हा राज्याचा विचार करता आपल्याला मिळतो. का तर आपल्याकडे सर्वात जास्त टॅक्स 16-17% गोळा होतो. त्याच्यामुळं देशातल्या एकूण टॅक्सपैकी 8 ते 8.5% टॅक्स आपल्याला मिळतो. आणि एकंदरीतच हे सगळं काम करत असताना पिंपरी चिंचवडकरांनो इथं सगळ्या गोष्टी नीटपणे चाललेल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंचं पण लक्ष बारीक आहे, त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना पण अनुभव मोठा आहे आणि मी पण अनेक वर्ष या राज्यामध्ये वेगवेगळ्या पदांवर काम केलेलं आहे. त्याच्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या लाभार्थींना लाभ देणाऱ्या ज्या योजना आम्ही आणलेल्या आहेत त्या योजना बंद केल्या जाणार नाही, त्या चालूच ठेवल्या जातील. परंतु त्याच्याकरता तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांचा भरभक्कम पाठिंबा आम्हाला सगळ्यांना हवा आहे, महायुती सरकारला हवा आहे, तो त्या ठिकाणी आपण द्यावा अशा प्रकारची विनंती मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. मला आत्ता रायगडला जायचं आहे, रायगडवरून कोल्हापूरला जायचं आणि तिथून पुन्हा कार्यक्रम सगळे करून मुंबईला जायचं आहे. त्याच्यामुळं खासदार आमदारांना पण आपली आपली भूमिका मांडायची होती, परंतु त्यांना विनंती केली की पुढच्या कार्यक्रमाला आम्हाला जायचं आहे आणि त्याच्यामुळे ते जरा थांबले. त्यांनी पण या सगळ्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्यात. ज्या उद्देशाने तुम्ही यांना खासदार आमदार केलं तो उद्देश सफल करण्याचं काम हे सगळे आमचे महायुतीतले घटक करतायत. ह्याची पण नोंद आपण सर्व सहकारी मित्रांनी घ्यावी. अधिक राहिलेली पण कामं जोमाने कशी होतील, मेट्रोचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न कसे तातडीनं निकाली लागतील, अनेक ठिकाणी फ्लायओव्हर उड्डाणं त्या ठिकाणी उड्डाण पूल केलेले आहेत ते पण व्यवस्थितपणे वाहतुकीची कोंडी सोडवण्याचं काम करतील आणि नागरिकांनी पण ट्रॅफिक सेन्स लक्षामध्ये घेऊन शिस्त पाळली पाहिजे अशा प्रकारचं पण आव्हान मी आपल्याला करतो. सकाळीच पोलिसांना सांगितलेलं आहे, ऑफिसरला सांगितलेलं की कायदा सुव्यवस्था हा चांगलाच राहिला पाहिजे, त्याच्यात कुठं चूक होता कामा नये, त्याच्यात कुठं गडबड होता कामा नये. सगळ्यांना अतिशय खुलेपणाने आपल्या शहरामध्ये फिरता आलं पाहिजे अशा पद्धतीचा बंदोबस्त करा. जे विकृत माणसं आहेत, जे नालायक माणसं आहेत, ज्यांना काय आपण कसं वागावं हे कळत नाही, अशा लोकांना त्यांचा बंदोबस्त करण्याच्या करता अजिबात मागं पुढं बघू नका अशा प्रकारच्या सूचना पण सकाळच्या मीटिंगमध्ये मी आयुक्तांना दिलेल्या आहेत. पण आपली काळजी घ्या. माझ्या मायमाऊलींनी, माझ्या मुलींनी पण त्यांची काळजी घ्यावी आणि बांधवांनी पण योग्य पद्धतीनं जी शाहू फुले आंबेडकरांची शिकवण आपल्याला मिळाली त्या विचारधारेने त्या शिकवणीतनंच पुढे जाण्याचा प्रयत्न करावा अशा प्रकारची विनंती करतो. ही जी काही सगळी कामं झालेली आहेत त्या कामाच्या करता ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी, कार्यकर्त्यांनी, सहकाऱ्यांनी पाठपुरावा केला आणि ती दर्जेदार कामं करण्याच्या करता मदत केली, लक्ष दिलं, त्या सगळ्या लोकप्रतिनिधींचं, कार्यकर्त्यांचं, अधिकाऱ्यांचं मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन देखील करतो. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना जाता जाता एवढंच सांगू इच्छितो की एकंदरीत आपल्या राज्यातला देशामध्ये पहिला क्रमांकाचं राज्य करत असताना आपण त्याच्यामध्ये कुठं कमी पडू नका. आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवरायांनी, माता भगिनींनी आदर करण्याची शिकवण आपल्या सर्वांना दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरच महायुतीचं सरकार वाटचाल करेल. मला बरेच दिवस माझे लोकप्रतिनिधी, आमचे महायुतीतले सगळे घटक मागणी करतायत की दादा, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा पूर्णाकृती पिंपरी चिंचवडमध्ये आहे त्याच्यामागं PMPMLची जागा आहे, त्याच्यातली काही जागा घेऊन माता रमाई यांचं देखील तिथं चांगल्या प्रकारचं स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जवळच व्हावं अशा प्रकारची तिथल्या नागरिकांची इच्छा आहे. माझी शेखर सिंगांना सूचना आहे. मी मागाशी PMPMLच्या आयुक्ताला फोन लावण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा कॉन्टॅक्ट मला झाला नाही. तुम्ही सरळ सांगा, पालकमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी अशा सूचना दिल्यात आणि त्याच्यातली जी काही जागा गरजेपुरती जेवढी लागेल ती घेऊन माझ्या पिंपरी चिंचवड शहराच्या वैभवामध्ये भर घालणारी माता रमाईंचा पण त्या ठिकाणी पुतळा आणि स्मारक उत्तम अशा प्रकारचं उभं करावं अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना मी या निमित्तानं देतो. आम्ही खूप काही काम करतोय, अजूनही काही लोकांना त्याबद्दल
त्यांचं काही मत आहे. उद्या कॅबिनेटमध्ये पण काही गोष्टी आम्ही करणार आहे. पण आधी आम्ही आदिवासी समाजाच्या करता टार्टी ही संस्था काढली, अनुसूचित जातीच्या करता बार्टी काढली. त्याच्यात आमचे मातंग समाजाचे लोक म्हणले, दादा बार्टीतनं आमच्यावर अन्याय होतोय, म्हणून मातंग समाजाच्या करता आरटी काढली. मराठा समाज आणि तत्सम यांच्याकरता सारथी काढली. ओबीसी इतर मागासवर्गीय समाज यांच्याकरता महाज्योती काढली. त्याच्यामध्ये आर्थिक मागास समाजाच्या करता अमृत संस्था काढली. बंजारा समाजाच्या करता वनारटी संस्था काढली. आणि अल्पसंख्याक समाजाला पण मागणी होती त्यांच्याकरता मार्टी ही संस्था आपण काढली. आणि त्याच्यातनं त्यांच्या मुलांना मुलींना आपल्याला पुढं कसं आणता येईल, शिकवता कसं येईल, स्वतःच्या पायावर उभं कसं करता येईल, अशा अनेक गोष्टी ह्या संस्थांच्या मार्फत आपण करतोय. त्याचबरोबर आपण अनेक समाजाच्या करता महामंडळं काढलेली आहेत. मग त्याच्यामध्ये गुरव समाज, वीरशैव लिंगायत समाज, वडार समाज, सुतार समाज, रामोशी समाज, ब्राह्मण समाज, सोनार, राजपूत, आर्यवैश्य, नाभिक, बारी, तेली, विणकर, जैन समाज, हिंदू खाटीक, लोणारी, अल्पसंख्याक अशा वेगवेगळ्या समाजाच्या करता आपण वेगवेगळी महामंडळं काढलेली आहेत. त्याच्यात पण आमचं महायुतीचं सरकारमधल्या सगळ्या सहकारी मित्रांचं बारकाईनं लक्ष आहे. अजून काही घटक आत्ताच आमचे नारायणराव मला सांगत होते की दादा अजून आमचाही त्याच्यात भैरवडे विचार करा. उद्याच्या कॅबिनेटमध्ये काही राहिलेले थोडे पाऊत आमचे सहकारी आहेत, त्याही घटकाचा विचार ह्या एकंदरीत महामंडळ काढण्याच्या करता आम्ही करू, ह्याबद्दलची ग्वाही देतो. सकाळचा कार्यक्रम असताना देखील सकाळपासून अनेक आमचे सहकारी मित्र इथं उपस्थित राहिले आणि दौऱ्यामध्ये सहभागी झाले. त्याबद्दल सर्वांनाच, खासदार, आमदार, इतर सर्व आमचे सहकारी सगळ्यांनाच मी मनापासून धन्यवाद देतो. आणि अशाच पद्धतीनं राहिलेली देखील कामं तितक्याच गतीनं, तितक्याच तडफेनं आमचे आयुक्त पिंपरी चिंचवडचे शेखर सिंग यांनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी पुढं पण चालू ठेवावी अशा प्रकारच्या सूचना त्यांना देतो. इथल्या सगळ्या विकास कामांना पुढच्या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रगीताने